हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, सुबुद्धी दे, आनंद दे. नुकतंच मी सोशल मीडियावर बघितलं, लक्ष मालिकेमधून बद्दल कुणीतरी विधान केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या मालिकेत त्या कलावंतांमध्ये जी व्यक्ती कधीच नव्हती, अनेक भाग खरं तर लक्षाचे झाले, जर त्या मालिकेतच नाही तर त्या मालिकेतून काढलं असं कसं म्हणता येईल? मालवणी माणसाला मालवणी माणूस नको असं म्हणत असताना अतिशय नम्रपणे सांगावंसं वाटतं की त्या लक्ष मालिकेतल्या 5 जणांच्या टीममधला पोलीस कमलेश सावंत हा देवगडचाच, मालवणीच, ज्याने आपल्या अभिनयाने आपला ठसा उमटवलेला आहे आणि आता दृश्यमच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे आणि आपण दृश्यममधून त्यांना बघितलेलंच आहे. असे कितीतरी मालवणी आहेत जे इमाने इतबारे रंगदेवतेची सेवा करत आहेत. सोम प्रोडक्शनने केलेली नांदा सौख्यबरी ही मालिका, या मालिकेतली नायिका ऋतुजा बागवे ही मालवणी नायिका, त्याच्यातल्या आजी रागिणी सामंत काय सुंदर मालवणी बोलतात, कारण त्या मालवणी आहेत. शाबास सुनबाईमधल्या शकुंतलाताई नरे, अरे याही मालवणी आहेत. अगदी यादीच काढायची झाली ना तर अशी कित्येक नावं काढता येतील. मालिकेचा निर्माता होय मालवणी आहे, मी कुडाळचो असं, मी वाडोशीचो असं, आणि त्याचं माका सार्थ अभिमान असा, कारण आईवडिलांनी त्या सिंधुदुर्गातून मुंबईत येऊन आमच्यावर उत्तम संस्कार केलेले आहेत. त्या मातीला कधी विसरता येत नाही आणि त्यामुळे जे केलं ते प्रामाणिकपणे केलं. लक्ष या मालिकेतून जवळजवळ 5,000 राहून जास्त कलावंतांनी काम केलं. त्यांच्यातली यादी काढायची झाली ना तर कितीतरी कलावंत, तंत्रज्ञ हे मालवणीच आहेत. पण मला असं वाटतं आपण महाराष्ट्रात राहतो, आपण भारताचे नागरिक आहोत, आपण प्रत्येक भागाचा, प्रांताचा आदर केला पाहिजे. कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक कलावंत इथे येतात, उत्तम काम करतायत आणि प्रामाणिकपणे मराठी रंगभूमीबरोबरच मनोरंजनाची प्रामाणिकपणे सेवा करतायत. मी सुद्धा इतकी वर्ष अत्यंत मेहनतीने, प्रामाणिकपणाने मनोरंजनाची सेवा करत आहे. त्यामुळे उगाच असं काहीतरी विधान करणं, त्या विधानातून मालवणी माणसाला मालवणी माणूस नको, मला ह्याच्यातून काढलं, मला ह्यानी घेतलं नाही, मला त्याने घेतलं नाही, कशाला? त्यापेक्षा आपण काम करूया, आपल्या कामाचा ठसा उमटवूया. कारण मालवणीमध्ये आम्हाला अभिमान वाटेल असे मच्छिंद्र कांबळी, ज्यांनी मालवणी भाषा 7 समुद्रापार नेली, त्याचा आम्हाला खूप सार्थ अभिमान आहे. मालवणातल्या दशावतारी कलावंतांचा अभिमान आहे आणि कायमच आम्ही प्रत्येकाचाच आदर करतो, कारण ते संस्कार आमच्यावरती झालेले आहेत. तेव्हा काय सांगणार मी? एक बोट समोरच्याकडे दाखवताना 4 बोटं स्वतःकडे असतात, हे कधीच कोणी विसरू नये. आत्मपरीक्षण करावं आणि आपण मनोरंजनाच्या माध्यमात प्रामाणिकपणे सेवा करावी. 12 वर्णाता सगळ्यांका सुबुद्धी दे रे. गणपती बाप्पा मोरया.